नमस्कार मंडळी. तर आज आम्ही सर्वजण फायनली, मला लहानपणापासून जिथे जायचं होतं ज्याला मुहूर्तच नव्हता, हमेशा माझे एक्झाम्स असायचे, पप्पांचं काम असायचं, काही ना काहीतरीमुळे आमच्या ह्या गोष्टी टाळत गेल्या. सो फायनली आम्ही तिकडे जात आहोत. तर आमचा प्रवास कसा झाला, आम्ही कुठे गेलो, काय होतं माझं लहानपणापासूनचं स्वप्न, खूप छोटंसं होतं पण ते माझ्यासाठी खूप मोठं होतं. तर आपण बघू आम्ही कुठे गेलो, कसं गेलो, इथून पुढे व्लॉग. सो हॅलो एव्हरीवन, आम्ही मग गेलो होतो पुण्यावरून आमच्या घरी मुंबईला लोकलमध्ये. मग तिकडनं आमची होती संध्याकाळची ट्रेन. मला ट्रेनचा प्रवास खूप आवडतो. सो आमची सर्व फॅमिली घरून जेवण वगैरे करून आम्ही संध्याकाळी कल्याणला. मग कल्याण अभी हमें उतरना है कल्याण स्टेशन. हम पहुँचे हैं कल्याण स्टेशन, जहाँ से हमें ट्रेन पकड़नी है गाइस. घाईघाईमध्ये आम्ही दुसऱ्याच डब्यात चढलो. मग नंतर तिकडनं आम्ही आमचा एसीचा डब्बा शोधत शोधत फायनली गेलो. मग आम्ही तिकडे जाऊन आमच्या सीटवर बसलो. आम्हाला खूप छान वाटत होतं, खूप थकून फायनली आम्हाला आमच्या सीट्स भेटल्या होत्या, ज्या की चांगल्या होत्या आणि तिकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या, पिलो, कंबल्स वगैरे. मग आम्ही तिथून पुढे आमचा प्रवास सुरू झाला. एवरीवन इज़ स्लीपिंग, हम सब सो रहे. अभी हम जाएंगे, हमें अच्छी सीट मिली है एसी में, सो वी आर ग्लैड. मॉर्निंग हो गई थी और हमारा स्टेशन आ रहा था. मेरी बहन और दीदी की लड़की देखो कैसे देख रहे, बहन और हम सब सो रहे थे. और चिन्मय जस्ट उतर के नीचे आ रहा है, कैसे सोया है. सॉरी हम फायनली वी आर ॲट गाणगापूर रोड. मध्येच मी हिंदीत बोलते, मध्येच मराठीमध्ये मलाच समजत नव्हतं. आम्हाला गेल्या गेल्या दत्तगुरूंचे वाहन म्हणतात आपल्या कुत्र्यांना. सो आम्हाला त्यांचं दर्शन झालं आणि तो काहीतरी खूप वेगळा होता. माझ्या मम्मीने त्याला चपातीही दिली बिचारायला. नंतर आम्ही तिकडनं आणि हे लोक मला म्हटले की ब्लॉग सुरू कर, मी काहीतरी बोलेल. आणि हे लोकांनी माझा पचका केला, काहीच बोलले नाही. सनराईज हो रहा है आमच्या डेस्टिनेशनसाठी, गाणगापूरसाठी ऑटोने जाता जाता आम्हाला तिकडे खूप छान म्हणजे मस्त ॲटमॉस्फिअर ॲक्च्युली गाणगापूरमध्ये एंटर केलं आणि तिथून पुढे गेलो. वी आर ॲट गाणगापूर. अभी हम रूम देखने जा रहे हैं. अभी हम रूम में आए हैं. ये मेरी मम्मी ऐसे ही गुस्से में देखती है, डोंट माइंड. नाउ वी आर रेडी. अभी हम जा रहे हैं दर्शन लेने. आज मैंने ऐसा मेरा तो हो गया, मैं तो सबसे पहले तैयार हो गई हूँ, बट मेरे घर वाले, हमारे घर वाले हम हैं. फाइनली हम निकल गए हैं, आ गए हैं मंदिर. मंदिराजवळ गेल्यानंतर आम्ही देवासाठी नारळ फूल घेतली व तेथे आम्ही टिक्काही लावला सर्वांना. मंदिरात जाण्यासाठी आम्हाला माहिती नव्हतं की दुसरीकडून जातात. आम्ही इकडनं गेलो जिथे सर्वजण बसले होते आरतीसाठी. आम्ही तिथेच जाऊन दर्शनाच्या लाईनीला म्हणून गेलो, पण मग आम्हाला कळालं की ही लाईन दर्शनासाठी नाही आहे. आम्हीही थोडा वेळ आरतीसाठी बसलो. आरती झाल्यानंतर आम्ही दर्शनाच्या लाईनीला लागलो आणि मग नंतर येथे बसल्यावर आपल्याला आरती मिळते व प्रसादही मिळतो. त्यासाठी आपल्याला पाणी घ्यायला लागतं. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अभी हम दर्शन करने और लाइन बहुत बड़ी है. और बहुत बड़ी लाइन है गाइस. हमने तो 1/4 लाइन क्रॉस की है सिर्फ आधे घंटे से. अंदर से ये मंदिर है. परमिशन नसतानाही मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढला. दर्शन घेऊन
दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो. इथे प्रसादाची लाईन होती. तिथे आम्हाला प्रसाद मिळाला, लड्डू आणि खिचडी मिळाली, जी आम्ही खाल्ली. आए हैं संगम में. ये नदी है, यहाँ पे बहुत गंदगी करके रखी है भगवान के नाम पे. भगवान ऐसे नहीं सिखाते यार हमें कि गंदा करो नेचर को. क्या करें, अफसोस है. संगममध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो. येथे दत्तगुरूंचे सद्गुरू चरित्र, दत्तचरित्र आहेत जे वाचण्यासाठी बसतात. हे स्पेशली मला गाणगापूरमध्ये येण्याचं कारणच हे होतं की मला इथे थोडंसं मनःशांतीसाठी व इथे पुस्तक वाचायचे होते, ग्रंथ वाचायचे होते, जे की मी वाचले. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटचालीला. श्री दत्त मंदिर. हम लोग ऐसे जा रहे हैं टमटम में. तो अभी हम आ गए हैं अक्कलकोट. हे अक्कलकोटचं वातावरण खूपच सुंदर असं. अक्कलकोटला राहण्यासाठी यात्रेनिवास आहे, पण तिकडचे रूम काही आम्हाला आवडले नाही. मग आम्ही दुसरीकडे गेलो, दुसरीकडे रूम केली. मग तिकडनं आम्ही दर्शनाला गेलो. दर्शनासाठी खूप मोठी लाईन होती. मग आम्ही लाईनमध्ये लागलो. लाईनमध्ये लागल्यानंतर मग आम्हाला कळालं की इथे खूपच मोठी लाईन आहे, पण आतमध्ये आरती सुरू आहे. तर टायमिंग आम्हाला आरती मिळाली. आम्ही जसं आतमध्ये गेलो तसं आम्हाला आरती मिळाली. खूप मोठी लाईन पार केल्यानंतरचं ते आरती मिळाल्याचं सुकूनच खूप वेगळं होतं गाईज. इथून पुढे आरती आहे. अक्कलकोटला जाऊन स्वामींची आरती भेटणं हे तर खूपच मोठी गोष्ट झाली आमच्यासोबत, जे की मला खूप आवडतं. स्वामींच्या आरतीसाठी आम्ही मठातही जातो, तर आरतीच्याच टायमिंगला जातो आणि फायनली अक्कलकोटमध्येही आम्हाला आरती मिळाली. आरतीला बसलेल्या भाविकांसाठी खूप मोठा फॅन होता आणि रुद्राक्षांपासून बनवलेली ही जी फोटो फ्रेम होती ती 77,000 रुद्राक्षांपासून बनवलेली होती. मग फायनली आम्हाला दर्शनासाठी आतमध्ये सोडलं. हे झालं स्वामींचं दर्शन. मग आम्ही तिकडनं निघालो. खाना खाने आए. नेक्स्ट डे मॉर्निंगला अक्कलकोटवरून आम्ही सर्वजण निघालो पंढरपूरसाठी. आम्हाला अक्कलकोटवरून ट्रेन होती. मग आम्ही सर्वजण नाश्ता चहा घेऊन निघालो पंढरपूरसाठी. आज आम्हाला मून आणि सन दोन्ही एकत्र दिसले. वा, ते पण अक्कलकोटला येऊन पहिल्यांदाच बघितलं. तर आम्ही आता अक्कलकोटवरून पंढरपूरला जाणार आहोत. तर आम्ही अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर आलो. आमची ट्रेन आहे 8 वाजता. ही अशी बसली आहे. हे बघा, असे बसलेत बिचारे दोघी आणि आमचे सगळे बाकीचे तिकडे बसलेत. मग आम्हाला फायनली ट्रेन भेटली. मग आम्ही ट्रेनमध्ये बसून पंढरपूरसाठी निघालो. मग तिकडनं पंढरपूर. मी आता आलो आहे पंढरपूरला. माझी ताई स्ट्रगल करते माझ्या व्हिडिओसाठी ना. फायनली आम्ही पंढरपूरला पोहोचलोय. मी पहिल्यांदा पंढरपूरला आली आहे. आम्ही दोघी पण, मी आणि माझी रूममेट पहिल्यांदा आलो आहे पंढरपूरला. आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. कसं वाटतं नाना तुला? छान वाटतंय. सांग अजून कसा प्रवास झाला? प्रवास स्ट्रगल करतोय आम्ही फॅमिली सोबत, पण सेपरेट ट्रिपला तर करतो. घाई तुम्ही नाशिकच्या ट्रिपचा व्लॉगही मी टाकेल, तेव्हा बघा. आम्हाला खूप मोठी लाईन होती, त्यामुळे दर्शन झालं नव्हतं. मुखदर्शन. आम्ही पंढरपूरच्या गल्लीमधून फिरताना हे इकडे मंदिर आहे.
नातेवाईकांकडे. जुनी रुक्मिणी, जिथे रुक्मिणी रुसून बसली होती मंदिर. हे आहे दिंडीरवनाती श्री रुक्मिणी देवीचं मंदिर. येथे रुक्मिणी रुसून बसल्या होत्या. आता आम्ही आलो आहे चंद्रभागेतीरी. ही आहे इकडनं दिसणारा व्ह्यू मंदिर आणि नदीचा. खूपच छान असा आहे, पण आत्ता मात्र एवढी गर्दी नाही आहे म्हणून छान वाटतंय दर्शन घ्यायला. तर आम्ही चाललो आहे इकडनं असं चंद्रभागा नदीजवळ. हे आहे चंद्रभागा नदी. नदीवर गेल्यावर आम्हाला 2 दिवसाचं गाईचं वासरू दिसलं. खूपच छान होतं ते. त्यानंतर आम्ही नदीमध्ये जाऊन आमचे हातपाय धुवून दर्शनाला गेलो. आता आम्ही नदीवरून दर्शनाला चाललोय, ज्यासाठी मी आले. मला खूप इच्छा होती खूप वर्षांपासून अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर बघण्याची, जी झाली माझी. हे आहे पंढरपूर द्वारकाधीश मंदिर. खूप असं सुंदर आहे. आतमध्ये आम्ही जाणारच आहे आता. हे आहेत छोटे छोटे स्टॉल्स. बघू इथे काय आवडल्यावर घेऊ आम्ही. हे आहेत माळा, तुळशी माळ म्हणतात. इथे असे छान छान बांगड्या आहेत, मस्त मस्त नेकलेस आहेत. आपण बघू. मेन टाळ, वारकरी समाजासाठी. मला खूप आवडतं टाळ वाजवायला. माय फेवरेट पेढा. आपण घेऊया सगळंच. आम्ही आता दर्शनाला जातो गाईज. भेटू नंतर. बाय. हे आहे लाईन लागलेली आहे इकडनंच बघा. खूप गर्दी आहे. आता आम्ही चाललो आहे, बघू. सो गाईज आम्ही आता चाललोय दर्शनाला. कळालं आहे की आतमध्ये मोबाईल चालत नाही, सो आम्ही निघालो आहे. चला आपण नंतर भेटू. तर मला सॉरी आतमधलं दाखवता नाही येणार. बघू. बाय बाय. येथे आहे झुणका भाकरी. दर्शनाला जायच्या आधी खावी लागते बिकॉज 2 तास आम्हाला बसायचं. सो आम्ही इथे खाणार आहे आता. आम्ही चाललो आहे दर्शनाला. सो आम्हाला तिकडे कळालं आहे की मंदिरात मोबाईल नाही चालत. सो आम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवून चाललोय. पण सॉरी गाईज, मला तुम्हाला शूट करून दाखवता नाही येणार. भेटू आपण दर्शनानंतर. चला बाय. आम्ही दर्शनाच्या लाईनीत आहोत. अजून मोबाईल सबमिट नाही केला, सो मी व्हिडिओ घ्यायचा विचार केला. ही अशी लाईन आहे जी खूप दूरपर्यंत आहे. तिकडनं आम्ही आत्ता इथपर्यंत आलो आहे. जाता जाता इथे छोटे छोटे असे घरं दिसत आहेत. छोट्या छोट्या क्यूट अशा खिडक्या दिसत आहेत. खूप जुनी घरं आहेत ही. मला तर असं वाटतं खूपच जुने असतील. सो आम्ही जातो. मोबाईल आता सबमिट करायची वेळ आली आहे. मोबाईल सबमिट करायच्या आधी मी सगळेजण बाय. आता आम्ही दर्शन घेऊन आलो आहोत. आता आम्ही चाललो आमच्या चप्पल घ्यायला. खूपच खडे टोचत आहेत. चला बाय. हे आहे श्री संत गोरा कुंभार मठ. छान दिसतंय. पंढरपुरातील त्र्यंबकेश्वर मंदिर. आता आलोय शॉपिंग करायला. तर आता आम्हाला खूप स्वस्त आणि छान छान ज्वेलरी भेटते. आम्ही इकडे बघतोय काय काय घेतलं हे मी तुम्हाला नंतर दाखवेल सगळं एकदाच. संध्याकाळचं हे मार्केट खूपच छान दिसतं. म्हणजे भरपूर गोष्टी मिळतात आपल्याला इकडे. हे इथे राम मंदिर स्थापनेचं त्यांनी बनवलेलं. श्रीराम. पप्पा माझं खूप डोकं खातात, काहीच घेऊ देत नाहीयेत गाईज. सो आम्ही निघालोय. बघू काय घेता आलं. घाईमध्ये तर घेऊ. तसं आम्ही बघतच चाललोय. आम्हाला जर का आवडलं तर आम्ही घेऊ, पण पप्पा काही ऐकतच नाहीयेत आणि मला चॉईस करायला खूप टाईम लागतो. मी माझा साधा
तो 300 रुपयाचा टॉप असला तरी 10 वेळा बघते. आता मला ज्वेलरी घ्यायची गाईस. पप्पा काय ऐकत नाहीत. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. पंढरपूरवरून निघालो आहे. हे आहे पश्चिम द्वार. इथे आरती होत आहे. हे कळस मंदिराचं. है रिटर्न जाने के लिए हम सब अभी घर आ गए हैं. मतलब घर जा रहे हैं. We are in Mumbai's local. Bye. तो फाइनली हम पुणे स्टेशन आ गए. मॉर्निंग में जल्दी निकले थे. घर पे जाके जस्ट ब्रेकफास्ट करके निकले हैं. बाय बाय. आम्ही आता पुण्यात पोहोचलो आहे. आता आम्ही घरी जाऊ आमच्या हॉस्टेलवर. सो गाईज हा माझा असा प्रवास होता. सो मला खूप दिवसांपासून जायचं होतं. गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर. तर माझ्या खूप गोष्टींमुळे मला जाता नव्हतं येत. सो फायनली मला आणि हे फॅमिलीसोबतच जायचं होतं. सो माझी ही इच्छा पूर्ण झाली. असा आमचा सर्व प्रवास होता. तुम्हाला कसा वाटला? सो हा माझा पहिलाच खूप मोठा व्लॉग होता. सो मला काही गोष्टी म्हणजे कुठे काय बोलायचं ह्या गोष्टी समजत नव्हत्याच. तरीही मी ट्राय केलं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब, शेअर करा, लाईक करा आणि गाईज प्लीज सपोर्ट करा. तुम्ही खूप लोक व्लॉग बघतात पण लाईक करत नाही. तर करा, नक्कीच करा. आणि अजून इथून पुढेही खूप मोठे मोठे व्लॉग्स येत राहतील. खूप आमच्या अशा रँडम ट्रिप होतात. आम्ही कसं करतो त्यावेळी अशा सर्व गोष्टी येत राहतील. आणि मी माझे शॉर्ट्स डेली टाकते. सो त्यालाही लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.